अर्थातच राजे या मतदारसंघामधून निवडणूक लढवत आहेत। तो मतदारसंघ आहे सातारा। सातारा या विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या भाजपचं पारडं पुन्हा एकदा जड असल्याचं दिसतंय। भाजपचा हा मतदारसंघ साताऱ्याचा आणि तिथून निवडणूक लढवत आहेत शिवेंद्रराजे भोसले। शिवेंद्रराजेच पुन्हा एकदा संभाव्य आमदार म्हणून निवडून येतील। सातारकर जे नागरिक आहेत ते शिवेंद्रराजे भोसले यांनाच पुन्हा एकदा पसंती देतील, काम करण्यासाठी आपला आमदार म्हणून निवडतील असं सध्या तरी दिसतंय। तर ठाकरे गटाच्या अमित कदम यांना पराभवाचा सामना करावा लागू शकतो असं सध्या दिसतंय। शिवेंद्रराजे भोसले हे सातारचा आपला गड जो आहे तो कायम ठेवतील आणि पुन्हा एकदा हॅट्रिक इथं मारणार आहेत अशी सध्या तरी शक्यता आहे। संभाव्य आमदार म्हणून शिवेंद्रराजे भोसले यांचं नाव सध्या पुढे आलेलं आहे। तर शिवेंद्रराजे भोसले संभाव्य आमदार आहेत हे समजतंय आणि त्यामुळे त्यांची काय कारण इथल्या विजयाची जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ओमकार कदम यांच्याकडून। ओमकार, काय सांगाल, कुठले नेमके मुद्दे आहेत जे शिवेंद्रराजे यांना या ठिकाणी विजयी करतायत? सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवेंद्रराजे विरुद्ध अमित कदम अशी लढत पाहायला मिळते। शिवेंद्रराजे हे भाजपच्या चिन्हावर ही निवडणूक लढतायत, तर अमित कदम हे उबाठा गटाकडून ही निवडणूक लढतायत। अमित कदम हे अतिशय नौका उमेदवार आहेत। याच्या आधी ते अजित पवार गटामध्ये होते, त्यानंतर तिथून उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांनी उबाटा गटामध्ये प्रवेश केला आणि ही उमेदवारी घेतली। एकूणच आता ह्या मतदारसंघामधली परिस्थिती पाहता शिवेंद्रराजे ही निवडणूक जिंकल्या जमा असल्याचं चर्चा जोरदार या मतदारसंघामध्ये सुरू आहे आणि ही निवडणूकची ते आता मताधिक्य मिळवण्यासाठी लढतायत अशा प्रकारच्या चर्चा या शिवेंद्रराजे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुरू आहेत। एकूणच आत्ताची परिस्थिती या मतदारसंघातली पाहता या मतदारसंघामध्ये शिवेंद्रराजे यांना मोठा विजय मिळेल अशी एक एकंदरीत परिस्थिती पाहायला मिळते। महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाच्या मताधिक्याने शिवेंद्रराजे निवडून येतील हे त्यांचे कार्यकर्ते सांगतात। त्याच पद्धतीनं उदयनराजे सुद्धा सांगतात। उदयनराजेंनी सुद्धा शिवेंद्रराजेंसाठी या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात काम करायला सुरुवात केली आणि त्यामुळेच ही निवडणूक आता शिवेंद्रराजे हे मोठ्या फरकाने जिंकतील अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळतंय।